विनेश फोगाट अपात्रतेवरून लोकसभेत गदारोळ। फोगाटच्या अपात्रतेविरुद्ध क्रीडा मंत्री निवेदन करणार तर भारतीय कुस्ती संघटना अपील करणार। विनेश फोगाटच्या अपात्रतेला जबाबदार कोण? जाणकारांकडून कोच सपोर्ट स्टाफवर प्रश्नचिन्ह। विनेश फोगाट चॅम्पियन आहे, ती पुन्हा नव्या उमेदीने उसळी घेऊन येईल। पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक्सवर पोस्ट। पंतप्रधान मोदींची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा यांच्याशी फोनवरून चर्चा। अपात्रतेविरोधात अपील करण्याचे पंतप्रधानांचे उषांना आदेश। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा विनेश फोगाटला जाहीर पाठिंबा। विनेशला अपात्र ठरवण्याच्या निर्णयाला भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आव्हान दिले पाहिजे, जेणेकरून देशाच्या कन्येला न्याय मिळेल। राहुल गांधींचं ट्विट। विनेश फोगाट विरोधात सरकारचं षडयंत्र। विनेशचे सासरे राजपाल राठींचा आरोप। फेडरेशनच्या भूमिकेकडे लक्ष। विनेशचे काका महावीर सिंग फोगाट यांची प्रतिक्रिया। मनु भाकरचं भारतात आगमन। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 मेडल्सची कमाई करून मनु भाकर मायदेशी परतल्यानंतर मनु आणि कोचचं जोरदार स्वागत। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचण्यासाठी मीराबाई चानू सज्ज। आज होणार चीनची सध्याची ऑलिम्पिक चॅम्पियनची लढत। उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांची आज बैठक। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या शासकीय निवासस्थानी रात्री उशिरा बैठकीचं आयोजन। उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांची आज बैठक। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या शासकीय निवासस्थानी रात्री उशिरा बैठक। फडणवीसांकडून विभागवार विधानसभा मतदारसंघाचा आढावा। लोकसभा निवडणुकीत सुमार कामगिरी असलेल्या मतदारसंघात भाकरी फिरणार। सुमार कामगिरी असलेल्या भाजप आमदारांना 2 महिन्यांचा अवधी। कामगिरी सुधारली नाही तर तिकीट कापलं जाणार। बांगलादेशातल्या हिंदूंचं रक्षण करणं केंद्राची जबाबदारी। हसीनांना इथे संरक्षण देत असाल तर तिथल्या हिंदूंनाही संरक्षण द्या, उद्धव ठाकरेंची मागणी। पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका इथे काय स्थिती झाली ती आपण पाहिली, त्यामुळे सत्तेत बसलेल्यांनी आता मर्यादा पाळण्याची गरज। उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। महाविकास आघाडीमध्ये कोणीही मोठा भाऊ नाही। पत्रकारांची अनौपचारिक गप्पांमध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। आमदार विश्वजित कदम यांचीही उपस्थिती। नवाब मलिक विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक। अणुशक्तीनगरमधून मलिक निवडणूक लढणार असल्याची एबीपी माझाला सूत्रांची माहिती। माजी मंत्री सुनील केदार यांना 15 दिवसात लेखी म्हणणं मांडण्याचे सहकार मंत्र्यांचे आदेश। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणाबाबत मंत्रालयात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर पार पडली सुनावणी। बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीमुळे भारताची दळणवळण व्यवस्था ठप्प। बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारशी बोलणी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची राजू शेट्टींची केंद्राकडे मागणी। राज्यातील पोलीस दलाला मिळणार नवी वाहनं। 566 कोटी रुपये किमतीच्या 2298 वाहनांच्या खरेदीला गृह विभागाची मंजुरी। शिक्षकांच्या जुन्या पेन्शन संदर्भात समिती स्थापन। 26,900 शिक्षकांची जुनी पेन्शन लागू होण्याची शक्यता। वाहतूक नियम तोडल्यामुळे वाहन चालकांना पाठवण्यात आलेल्या ई-ट्रॅफिक चलनाची राज्यभरातील 7,62,000 प्रकरणं निकाली। वाहतूक विभागाला तब्बल 58,83,00,000 महसूल। बांगलादेशात हिंदूंना त्रास दिला जात असेल तर इथल्या बांगलादेशींना पकडून बांगलादेशला पाठवू। बांगलादेशी विशेष मोहीम सुरू करू। मनसे नेते संदीप देशपांडेंची बांगलादेशच्या प्रकरणी प्रतिक्रिया।
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पालिकेच्या मैदानात उभारण्यात येणाऱ्या मंडपाच्या भाड्यामध्ये 50% सवलत. गणेशोत्सव समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश. मुंबईतील प्रभादेवीत शिवसेना आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी पुन्हा आमनेसामने. बोर्डावरील धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटानं काढल्याचा शिवसेनेचा आरोप. मराठवाड्यातून मनसेची पहिली उमेदवारी जाहीर. शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांना लातूर ग्रामीणमधून उमेदवारी मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा. राज ठाकरे 8 आणि 9 ऑगस्टला हिंगोली दौऱ्यावर. हिंगोली, वसमत, कळमनुरी या तीनही विधानसभा मतदारसंघाचा राज ठाकरे घेणार आढावा. तुळजाभवानी मंदिरातील दानपेटी लिलावात सुमारे 8.5 कोटींचा घोटाळा. 3 महिने उलटले तरी गुन्हे दाखल नाही. छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे धाराशिवचे जिल्हाधिकारी आणि एसपींना 2 सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश. मध्य रेल्वेवर गर्दीच्या वेळी एसी, लोकल आणि फर्स्ट क्लासमधून प्रवास करणाऱ्या 543 प्रवाशांवर कारवाई. एका दिवसात 1,82,000 रुपयांचा दंड जमा. रत्नागिरी एसटी आगारातून सुटणाऱ्या जवळपास 158 फेऱ्या रद्द. डिझेल नसल्यानं एसटीच्या फेऱ्या रद्द झाल्याची माहिती. उजनीतून झालेल्या पाण्याच्या विसर्गामुळे अक्कलकोट तालुक्यातील हिरडी गावातील अनेकांच्या शेतात पाणी शिरलं. अक्कलकोटमधील हिरडी बंधारा 7 ते 8 फूट पाण्याखाली. उजनी आणि वीर धरणाच्या विसर्गामुळे गेले 3 दिवस चंद्रभागेमध्ये निर्माण झालेली पूरस्थिती आटोक्यात येण्यास सुरुवात. पंढरपुरातलं पाणी ओसरू लागलं. पुणे जिल्ह्यातील वरसगाव धरणाच्या भिंतीवर आढळली भली मोठी मगर. पाटबंधारे विभागाला पाणी पातळी पाहण्यासाठी धरणाच्या भिंतीवर जावं लागतं, त्यामुळे चिंता व्यक्त. मध्य रेल्वेकडून कोल्हापूर मिरज मार्गावर अनारक्षित विशेष सेवा. अतिवृष्टी आणि पुराच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन 28 अनारक्षित विशेष सेवा चालवण्याचा निर्णय. क्रॉस वोटिंगच्या संशयामुळे चर्चेत आलेले हिरामण खोसकर घेणार नाना पटोलेंची भेट. तिकीट कापण्याच्या चर्चांमुळे खोसकरांची धावाधाव. नाशिक जिल्ह्यात मागील 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे त्र्यंबकेश्वरमधील निसर्ग बहरला. ब्रह्मगिरीमधील धबधबे प्रवाहित. मावळ विधानसभेत घड्याळाचा प्रचार न करण्याचा भाजपचा ठराव. पुणे पिंपरीत कमळाचा प्रचार न करण्याचा ठराव राष्ट्रवादी करू शकते. अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंचा भाजपला इशारा. पुण्यात वाघोली परिसरातील फर्निचर गोडाऊनला आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. मराठवाड्यात कापसावर म रोगाचा मोठा प्रादुर्भाव. उत्पादनात घट होण्याची भीती. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी सुचवले उपाय. जायकवाडी धरणातील पाण्याची आवक घटली. धरणात सध्या 13,574 क्युसेकनं पाण्याची आवक. कालपर्यंत जायकवाडीत 37,895 क्युसेकनं आवक सुरू होती. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात तळेगाव ते घनापूर रोडवरील पूल पाण्यानं वाहून गेला. पूल नसल्यानं विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास. हिंगोलीत हिट अँड रनची घटना. संत तुकाराम पिंपरी गावच्या शिवारात ट्रकच्या धडकेत 2घांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. हिंगोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. मुंबईत विचित्र अपघात. 3 वर्षीय मुलीवर 5व्या मजल्यावरून कुत्रा कोसळल्यामुळे मुलीचा मृत्यू. ही मुलगी आईसह इमारतीखालून चाललेली होती. अहमदनगर जिल्ह्यात दूध भेसळ करणाऱ्यांवर कारवाई. प्रशासनाकडून 13,800 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट. धुळ्याच्या सटाणा महामार्गावर उभ्या असलेल्या कारला आग. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. नागपूरच्या काटोल तालुक्यातील मूर्ती गावच्या सरपंचाला अँटी करप्शन ब्युरोकडून अटक. 5 लाखांची मागणी केली होती. 3 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक. नागपूरच्या इतवारी परिसरातील 3 चौकातील परफ्यूम दुकानाला आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. घरातील लोकांना बाहेर काढण्यात यश. मनमाडमध्ये परप्रांतीय कंत्राटी हमालाची आत्महत्या. ठेकेदाराच्या दाताला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. सर्वसामान्य मालमत्ता धारकांना मोठा दिलासा. घर जमीन मालमत्ता विकल्यावर जुन्या किंवा नव्या पद्धतीनं LTCG कर भरण्याची सुविधा. लॉंग टर्म कॅपिटल गेनवरील
कर भरण्यासाठी जुना आणि नवा पर्याय स्वीकारण्याची मुभा. श्रीलंकेविरुद्ध आज भारताचा मालिकेतला तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना. मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी या सामन्यात भारताला विजय आवश्यक, तर श्रीलंका मालिका विजयासाठी प्रयत्नशील. ढाक्यातून नवी दिल्लीत येणारी विमानं रात्री 2 वाजता लँड. बांगलादेशातून आलेल्या प्रवाशांच्या संमिश्र प्रतिक्रिया. माजी पंतप्रधान शेख हसीना यांना अटक करून बांगलादेशला सुपूर्द करा. बांगलादेश सुप्रीम कोर्ट बार काउन्सिलचे अध्यक्ष एम मेहमूद्दीन यांची भारताला विनंती. शेख हसीना यांच्यासह त्यांची बहीण शेख रेहाना यांच्याही अटकेची मागणी. शेख हसीना यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी आणि बांगलादेश नॅशनल पार्टीच्या प्रमुख बेगम खलिदा झिया कैदेतून मुक्त. 2018 साली भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली खलिदा झिया यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचा कांद्याला फटका. नाशिकमधून गेलेले 70 ते 80 ट्रक बांगलादेश सीमेवर अडकले. बांगलादेशात सध्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार. बांगलादेशात प्रसिद्ध अभिनेते शांतो खान आणि त्यांच्या वडिलांची जमावानं बेदम मारहाण करून केली हत्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.